हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे महाशिवरात्री आणि आजच्या दिवसात काय करतं हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि इथं खूप छान असा सनराईज होत होता. तर पुढं तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐका. आम्ही जिथं राहतो ना तिथं खाली वावर आहे आणि वावरात आता ज्वारी लावलेली आहे. तर इथं माझी मेहंदी काढून झालेली आहे सकाळ सकाळी. आणि आता मी तुम्हाला दाखवते सकाळ सकाळी काय करणार आहे मी. तर सगळ्यात आधी आपण लाईट लावू. लाईट लावला आहे मी. इथं मस्त अशी मी साबुदाणा भिजू घातला आहे आजच्या उपवासाला आणि छान मस्त फुगलेला आहे. तर लवकर साबुदाण्याची रेसिपी करते आणि ती तुमच्याबरोबर बी शेअर करेल. इथं खवा आहे जो मी गुलाबजामुनसाठी केलेला आहे अर्धा लिटर दुधाचा. आणि इथं त्रिश आहे आणि मस्त आपला सूर्यदेव सनराईज होतो आहे, बघू शकते. त्रिशू इथं छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि इथं श्री स्वामी समर्थ. तर इथं मी आता पाणी तापायला लावले. पाणी तापवते आता, तेवढं ब्रश वगैरे करते, घरं झाडते. तर इथं साबुदाणा आहे. आता मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे. तुम्ही पाहू शकते छान असं भिजलेलं आहे. मस्त आहे बा, मस्त भिजलं आहे. तरी माझी मेहंदी कशी दिसती कमेंट करून नक्की सांगा. इथली अजून एवढी रंगली नाही आहे. तर चला मी लवकर साबुदाणा करून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते. तर इथं मी मस्त साबुदाण्याची खिचडी केलेली आहे आणि इथं मस्त फराळाचा चिवडा केलेला आहे. तर या सगळ्यांनी फराळ करायला. तर चला आता मी देवासाठी ताट वाढून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग फराळ करते. इथं त्रिशाचं आमच्या देवबाप्पाचं खायचं पण चालू झालं आहे. हे आमचा देवबाप्पा आहे. हाय कर. ओम नमः शिवाय. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. तर आम्ही निघालो होतो आता सगळं आवरून फराळ वगैरे करून महादेवाच्या मंदिराला. तर आम्ही कोणत्या मंदिरात चाललो आहे पुढं तुम्हाला कळेलच. आणि इथं त्रिशाचं चाललं होतं आरडायचा चलो चलो म्हणून. तर आम्ही इथं मध्ये ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो आणि इथलं पण खूप छान असं वातावरण होतं. मागं सगळं डोंगर होतं आणि मस्त वाटत होतं. तर आम्ही मस्त गारगार ऊसाचा रस एन्जॉय केला. तर तुम्ही पण या एन्जॉय करायला. त्रिशा काय पेती तू? लच पेती का? मस्त आहे का? यमी यमी. तर आता आम्ही आलो होतो मंदिराच्या जवळच आणि इथलं वातावरण खूप छान होतं. तुम्ही बघू शकता खूप छान असं हिरवंगार वातावरण, शेती आणि एकांत असा रस्ता होता. तर मस्त वाटलं. तर चला तुम्ही पण एन्जॉय करा आमच्याबरोबर. तर आम्ही ज्या मंदिरात चाललो होतो ना त्या मंदिराचा गुगल मॅपवर इथपर्यंतच रस्ता दाखवित होते. पुढचा रस्ता इथून दाखवितच नव्हते. तर आम्ही इथं इकडच्या लोकांना विचारलं की आम्हाला त्या मंदिरात जायचं आहे तर कुठून रस्ता आहे. तर ते आम्हाला म्हटले तुम्ही परत माघारी जा आणि तुम्ही हायवेने म्हणे तिकडं चढ लागेल म्हणे तुम्हाला घाटावरनं. तिथून कमांड टाकलेली म्हणे तुम्ही तिकडून जाते. इथं रिक्षा चालली होती पुढे आणि नारळाची बागेत खूप छान दिसत होती. मस्त इतके नारळ होते. मी तर कढीपत्त्याचं झाड दिसलं मला. मग मी त्या काकांना विचारलं कढीपत्ता घेऊ का? ते म्हणे घेऊन जा.
मग मी मस्त इथून फ्रेश हा कढीपत्ता तोडून आणला खूप आणि आम्ही निघालो. आणि इथून भरपूर लोक येत होते, म्हणजे गुगल मॅपवर ना त्या मंदिराचं लोकेशन या रस्त्याने दाखवत होते, पण इथून रस्ता नाहीचे. म्हणजे ते जिथं नारळाचे ते बाग दिसले ना तुम्हाला, तिथंच गाडी लावावी लागते. तिथून अर्धा 1 किलोमीटर आपल्याला अर्ध्या तासाचा रस्ता आपल्याला ट्रेकिंग करून जावं लागत होतं. तर ते म्हणे आता खूप उशीर झाला, आम्ही 4 वाजता गेलो होतो ना, तर ते काका आम्हाला म्हटले खूप उशीर झाला आहे तुम्हाला आणि तुमच्याकडं बाळ पण आहे म्हणे, तर तुम्ही असेच जा म्हणे, त्या तिकडून म्हणे भरपूर लोक आहे म्हणे आणि तिकडून तुम्हाला बरोबर राहील म्हणे, सोयीस्कर पडेल. तर इथून रस्ता होता, तर आम्ही चाललो होतो मंदिराकडे. तर मंदिराची कमान पाहून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कोणत्या महादेवाला गेलो होतो. तर आम्ही श्री क्षेत्र बेलीचा महादेव या मंदिराला गेलो होतो. तर हे वडगावला आहे. तर खूप छान आहे इथं वातावरण, निसर्गरम्य वातावरण आहे. आता तरी उन्हाळा होता म्हणून सगळं वाळलं होतं, पण पावसाळ्यात एकच नंबर वातावरण राहील. मी स्वप्नीला म्हटलं आपण पावसाळ्यात परत या मंदिरात येऊ, आणि खूप छान आमचं दर्शन झालं. तर चला पुढे तुम्हाला कळेलच की काय कसं घडलं. आणि इथूनच रांग चालू झाली होती मंदिरात, तर आम्ही इथूनच रांगेला लागलो. तर आजच्या दिवशी तुम्ही गर्दी पाहताय ना, इथं एरवी एवढी गर्दी नसती, पण आज महाशिवरात्री असल्यामुळे खूप गर्दी होती. तर इथं सगळे खूप एन्जॉय करीत होते, मस्त दर्शन घेऊन इथं मंदिराच्या परिसरात बसले होते सगळे. आणि ज्यांनी कोणी डबे आणले होते ना, ते मस्त डबा वगैरे खाऊन एन्जॉय करीत होते. तुम्ही पण येऊ शकते, मस्त वाटतं. आणि इथं मोठ्या अक्षराने ओम नमः शिवाय असं लिहिलं होतं, मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला, तर तुम्ही बघू शकता. आणि इथं त्रिशाचे पप्पा आणि मी, तिकडं विभूती होती ना, तर आम्ही ती विभूती लावली आणि शूट केलं थोडं. तर आता इकडं नंदी मंडप आलेला होता आणि सगळे नंदी मंडपामध्ये नंदी महाराजांची सेवा करीत होते, त्यांच्या कानात बोलत होते, कोणी त्यांना पाणी जल अर्पण करत होतं आणि मस्त मस्त त्यांची इच्छा त्यांच्या कानात बोलत होते. तर माझी तर एकच इच्छा आहे महादेवाला का सगळ्यांची इच्छा पूर्ण करो, सगळ्यांना सुखी ठेवो. आणि हर हर महादेव. हॅलो हॅलो. चला शरद आणलं. तर इथं मस्त त्या काकून ते आरती करीत होते महादेवाची, आणि आम्ही महादेवाच्या मंदिरात पोचलो. आणि इथं छानशी अशी पिंड दिसली, मी पिंडाची पण थोडेफार व्हिडिओ केला, जसं जमलं तसा व्हिडिओ केला, कारण की खूप गर्दी होती. आणि इथं त्रिशाचे आणि स्वप्नीलचे खूप छान असे दर्शन झाले, त्यांचं पण मी थोडंफार शूट केलं. तर इथं आमचं खूप छान असं दर्शन झालं आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर येऊन मंदिराच्या परिसरात थोड्या वेळ बसलो. तर यो ब्लॉग मी इथंच संपते, भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.